रायगड जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल 158 कोटी रुपयांचा दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत। या ठेवींचा परतावा 4,75,00,127 खातेदारांना मिळवून देण्यासाठी 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। ही मोहीम जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबवली जात असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली। कुलकर्णी यांनी सांगितले की देशभरात सुमारे 1,35,000 कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवींच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये पडून आहेत। त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5,866 कोटी रुपये शिल्लक असून त्यात वैयक्तिक खात्यांचे 4,612 कोटी, संस्थांचे 1,082 कोटी आणि सरकारी योजनांमधील 172 कोटी रुपये समाविष्ट आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यातील ठेवी हस्तांतरित केल्या जातात। मात्र खातेदारांना या ठेवींचा पूर्ण कायदेशीर परतावा मिळवण्याचा अधिकार आहे। खातेदारांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित बँकेत संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्र तसंच अद्ययावत सादर करावी। या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व बँकांकडून जनजागृती शिबिर, ग्राहक भेटी तसंच पंचायत समिती स्तरावर विशेष शिबिर आयोजित केली जाणार आहेत। ही शिबिर 13 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून बँक खातेदारांनी आपल्या दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ही संधी गमावू नये असं आवाहन बँक व्यवस्थापनानं केलं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।